जय श्री गणेशाय नमः। अविघ्नमस्तु। आई कुलस्वामिनी माते की जय। जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना। श्री स्वामी समर्थ महाराज। आजपासून आपण गुरुचरित्र कथामृतचे पारायण सुरू करत आहोत. तर हे पारायण सगळ्यांनी आजपासून ऐकावे ही नम्र विनंती. सादर करत आहेत सोनलताई. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण ऐकत आहोत गुरुचरित्र कथा अमृतसार, अध्याय 21. मृत बालक सजीव केला. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, त्या ब्रह्मचार्याने त्या मेलेल्या मुलाच्या आईची विचारपूस केली व तिचे सांत्वन करीत ते म्हणाले, हे बाई, तू विनाकारण शोक का करीत आहेस? मला सांग, या जगात कोणी चिरंजीव झाला आहे का? जो जन्मास आला त्याला मृत्यू अटळ आहे. हा संसार म्हणजे पाण्यावरील बुडबुडा आहे. हा देह पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पंचमहाभूतांपासून बनलेला आहे. ही पंचमहाभूते विलग झाली की या देहाचा नाश होतो. त्या पंचमहाभूतांचे गुण मायापाशांनी माणसाच्या ठिकाणी भ्रम निर्माण करतात. त्यामुळे पुत्र, मित्र, पत्नी इत्यादी विषयी आसक्ती निर्माण करतात. ते 3 गुण आहेत. ते म्हणजे सत्व, रज व तमोगुण. सत्वगुणाने देव, रजोगुणामुळे मनुष्य व तमोगुणामुळे दैत्य निर्माण होतात. या गुणांनुसार कर्म घडत असतात. कर्म चांगले वाईट जसे असेल त्यानुसार त्याचे फळ मिळते. गुणांनुसार इंद्रियांच्या भोगाची वासना प्रबळ ठरते व सुख दुःख भोग मध्ये येतात. पूर्वकर्मानुसार प्राणी जन्मास येतात व देह प्रारब्ध भोगतात. कल्पवृक्ष आयुष्य जगणाऱ्या देव ऋषींनाही अंत असतो. अनंत वर्षांचे आयुष्य असूनही कधी ना कधी त्यांनाही मृत्यू येतोच. मग मनुष्याची काय कथा? देहावस्था सतत बदलत असते. जन्म, बालपण, तारुण्य, वार्धक्य व शेवटी मृत्यू हे सर्व अटळ असते. मृत्यूनंतर जीवात्मा पुन्हा नवीन देह धारण करतो. हे जन्ममरणाचे चक्र सतत चालू असते. जे ज्ञानी असतात ते जन्म मृत्यूचे दुःख मानित नाहीत. जन्मास येणाऱ्या प्रत्येकाची ललाट रेषा ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेली असते. प्रत्येकाचे जे पूर्वाजित असते त्यानुसार प्रत्येकाला तशी गती प्राप्त होते. म्हणून कोणी बालपणी मरतो तर कोणी म्हातारपणी. स्वप्नात दिसलेले धन जसे खरे मानता येत नाही, त्याप्रमाणे देहादिकाची खात्री
करता येत नाही. आजपर्यंत तू कोणकोणत्या योनीत जन्म घेतला ते तुला तरी सांगता येईल का? तू मनुष्य योनीत जन्म घेतला होतास असे जर मानले तर त्या प्रत्येक जन्मात तू कोणाची आई होतीस, कोणाची पत्नी होतीस, तुझे आई वडील कोण होते हे तुला सांगता येईल का? नाही ना. मग आता या पुत्राचा वियोग झाला म्हणून तू विनाकारण शोक का करतेस? हा देह पंचभौतिक आहे. हा देह चर्म, मांस, हाडे, मूत्र यांचा नश्वर गठ्ठा आहे. कसला पुत्र आणि कसला मृत्यू? तू विनाकारण शोक करीत आहेस. आता हे मुलाचे प्रेत अग्निसंस्कारासाठी देऊन मोकळी हो. ब्रह्मचार्याने असे परोपरीने समजाविले असता ती ब्राह्मण स्त्री म्हणाली, स्वामी, तुम्ही मला जो उपदेश केलात तो मला पटतो, पण तरीही माझ्या मनाचे पूर्ण समाधान होत नाही. प्रारब्ध हेच जर अटळ असेल तर परमेश्वराची भक्ती कशासाठी करायची? परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने झाले नाही असे कधी घडते का? मी भाग्यहीन, दुर्दैवी म्हणून श्री गुरूंना मी शरण गेले आणि त्यांनी मला अभय दिले. मी त्यावर विश्वास ठेवला. ताप आला तर मनुष्य वैद्याकडे जाऊन औषध घेतो. श्री नृसिंह सरस्वती त्रयमूर्तींचा अवतार आहेत. त्यांनी मला वर दिला, तो असत्य कसा ठरेल? मी त्यांच्या वचनांवर पूर्ण विश्वास ठेवला. असे असतानाही मला पुत्रवियोगाचे दुःख का भोगावे लागत आहे? श्री गुरूंचे वचन खोटे ठरले. आता मी कोणावर विश्वास ठेवू? त्यापेक्षा मरणे बरे. आता मी प्राणत्याग करते. त्या ब्राह्मण स्त्रीचा प्राणत्यागाचा अटळ निश्चय पाहून ब्रह्मचारी तिला म्हणाला, आता तुझा निश्चय ठाम असेल तर मी तुला सांगतो तसे कर. तू श्री गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवलास, तुला पूर्णायुषी पुत्र झाला, पण त्याला मृत्यू आला. म्हणून तू श्री गुरूंच्याकडे जा आणि तेथे तुला वर मिळाला त्या कृष्णा पंचगंगा तीरावरील औदुंबरा क्षेत्राखाली मुलाचे प्रेत ठेव आणि तेथे प्राणत्याग कर. ब्रह्मचार्याने असे सांगितले असता ते त्या ब्राह्मण स्त्रीला पटले. मग ती मुलाचे प्रेत पोटाशी बांधून औदुंबराजवळ गेली. तिने पुत्राचे प्रेत श्री गुरुपादुकांजवळ ठेवले. तिचा पतीही तिच्यासोबत आला होता. ती स्त्री गुरुपादुकांवर डोके ठेवून आपटून आक्रोश करू लागली. लोकांनी पुत्राचे प्रेत अंत्यसंस्कारासाठी मागितले, पण रात्र झाली तरीही ती प्रेत देण्यास तयार होईना. आता या निर्जन जागी थांबणे योग्य नाही. प्रेताला दुर्गंधी सुटली की ही बाई तिच्या मुलाचे प्रेत आपल्याकडे देण्यास तयार होईल असे सर्व लोकांना वाटले. आता आपण घरी जाऊ व उद्या सकाळी येऊ असे ठरवून सर्व लोक आपापल्या घरी गेले. इकडे आक्रोश करणाऱ्या त्या स्त्रीला
तिसऱ्या प्रहरी ग्लानी आली व त्याच स्थितीत तिला झोप लागली. झोपेत असताना तिला स्वप्न पडले. स्वप्नात तिला एक जटाधारी योगी दिसले. त्यांनी सर्वांगाला भस्म लावले होते. व्याघ्रचर्म परिधान केले होते. त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष माळा होत्या. हातात त्रिशूळ होते. असे ते योगी औदुंबराजवळ आले व त्या शोकाकुल स्त्रीला म्हणाले, तू आम्हाला दोष देऊन विनाकारण शोक का बरे करीत आहेस? तुझ्या मुलाला काय झाले आहे? मी आत्ताच त्याच्यावर उपाय करतो. असे बोलून त्यांनी त्या मुलाच्या सर्वांगाला भस्म लावले. मुलाचे तोंड उघडून त्यात प्राणवायूचा संचार केला. आता तुझा पुत्र जिवंत होईल असे आश्वासन दिले. हे स्वप्न पाहून त्या स्त्रीला अचानक जाग आली. ध्यानी मनी वसे ते स्वप्नी दिसे असे मनाशी म्हणत ती आश्चर्यचकित झाली. मुलाच्या प्रेताकडे पाहून ती पुन्हा शोक करू लागली. रडू लागली. आपले दैवच खोटे. तेथे देवाला दोष देण्यात काय अर्थ आहे? श्री गुरूंना तरी दोष का बरे द्यावा? असा विचार करीत तिने मुलाच्या प्रेताकडे पाहिले. ते मूल हालचाल करीत आहे असे तिला दिसले. तिने प्रेताला हात लावला. तो तिला ते गरम लागले. त्या प्रेतामध्ये जीव आला होता. आता तो मुलगा उठून बसला. आपल्या आईला बिलगला. त्या बाईला ही भुताटकी तर नाही ना असे क्षणभर वाटले, पण तसे काही नव्हते. तो मुलगा खरोखरच जिवंत झाला होता. त्या बाईने अत्या आनंदाने आपल्या मुलाला छातीशी घट्ट धरले. तिला एकाएकी प्रेमपाना फुटला. ती मुलाला स्तनपान देऊ लागली. तिने आपल्या पतीला जागे केले. आपला मुलगा जिवंत झालेला पाहून त्याला अतिशय आनंद झाला. ही सर्व श्री नृसिंह सरस्वतींची अगाध लीला याची त्याला खात्री पटली. मग त्या पती पत्नींनी स्नान करून औदुंबरास प्रदक्षिणा घातल्या. श्री गुरूंचे अनेक परींनी स्तवन करून क्षमा याचना केली. श्री गुरूंच्या पादुकांची यथासांग पूजा करून भक्तिभावाने श्री गुरूंचे स्तवन केले. त्याच वेळी गावातील ब्राह्मण व इतर लोक मुलाच्या प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तेथे आले. मुलगा जिवंत झाला आहे हे पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. सर्वांनी श्री गुरूंचा जय जयकार केला. मग त्या ब्राह्मण पती पत्नींनी तेथे ब्राह्मण भोजन घालून मोठा आनंद उत्सव साजरा केला. ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकास म्हणाले, नामधारका, औदुंबर क्षेत्र महिमा कसा आहे याची ही एक कथा मी तुला सांगितली. अशा अनेक कथा आहेत. औदुंबर स्थळी श्री गुरूंचे कायमचे वास्तव्य असते. तेथे जाऊन श्री गुरूंची सेवा केली असता
सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. श्री गुरूंची चरणपूजा केली असता वंध्य स्त्रीला पुत्र संतान लाभते. दरिद्री माणसाला लक्ष्मी प्राप्ती होते. रोगी माणसाला आयुष्य लाभते. कधीही अपमृत्यू येत नाही. श्री गुरूंची भावभक्तीने पूजा केली असता सर्व मनोकामना पूर्ण होतात. जो कुष्ठरोगी असेल त्याने श्री गुरुचरणांची पूजा केली असता त्याचे शरीर सुवर्ण होते. याविषयी संदेह बाळगू नये. श्री गुरुचरण पादुकांची पूजा केली असता हृदयविकार, गंडमाळा, अपस्मार इत्यादी दोष नाहीसे होतात. मंदमती, बहिरा, मुका, पंगू, रक्तपितीग्रस्त यांनी औदुंबराची सेवा केली असता सर्व दोष जातात. चतुर्विध पुरुषार्थाची प्राप्ती होते. श्री गुरूंचे वास्तव्य असलेला औदुंबर म्हणजे या कलियुगातील कल्पवृक्षच आहे. नामधारका, श्री गुरु नृसिंह सरस्वतींचा महिमा किती सांगावा, त्याला अंत नाही. सरस्वती गंगाधर म्हणतात, श्री गुरुचरित्र म्हणजे प्रत्यक्ष कामधेनू आहे. त्याचे भक्तिपूर्वक श्रवण पठण केले असता सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील मृत बालक सजीव केला नावाचा अध्याय 21 समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. अशा रीतीने हा अध्याय इथे समाप्त झाला आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.